झी 24 तास, एक पाऊल पुढे. एकीकडे पावसामध्ये पडलेले खड्डे, सातत्याने होणारं ट्रॅफिक जाम, बंद पडणाऱ्या रेल्वे यांनी मुंबईकर वैतागलेले असताना दुसरीकडे सातत्याने संपाचा दट्ट्या दाखवला जातोय आणि त्याच्यामुळे सुद्धा मुंबईकरांना घाबरवलं जात आहे. हे नेमकं काय चाललंय याविषयी आपण चर्चा करतो आहोत. तुम्ही सुद्धा याच्यामध्ये सहभाग घेऊ शकता. 1800-221010 हा आमचा टोल फ्री क्रमांक आहे. सध्या आपल्यासोबत कोल्हापूरहून गौरव जोशी आहेत. गौरव, स्वागत तुमचं या कार्यक्रमामध्ये. विचारा रोखठोक. हॅलो, बोला गौरव, बोला. हॅलो गौरव, तुमचा आवाज स्पष्ट येतोय. बोला, विचारा तुमचा माझा प्रश्न असा आहे की महानगरपालिका जो कर वसूल करते 27,000 कोटी रुपये ते साहेब असे म्हणतात ना, मग त्या कराने नेमकं त्यांनी करतात काय? बिलकुल, हा खूप अत्यंत रास्त प्रश्न आहे. फणसे साहेब, अर्थात तुम्ही अख्ख्या बजेटच्या तरतुदी इथं सांगणं अपेक्षित नाहीये. हा सर्वसामान्य माणसाचा प्रश्न आहे की एवढं मोठं बजेट आहे मुंबई महानगरपालिकेचं, देशातली सगळ्यात मोठी महानगरपालिका असून अशा प्रकारचे प्रश्न, छोटे मोठे प्रश्न आहेत, हे का सोडवता येत नाहीये? प्रश्न असा आहे की खरं म्हणजे हा प्रश्न कोल्हापूरहून आलाय, मुंबईवर नाही. तरी सुद्धा या प्रश्नाचं उत्तर देत असताना मी पहिल्यांदाच सांगितलं की 27,500 कोटीपैकी कोल्हापूर असो, सांगली असो, सगळीकडनं मराठी माणूस प्रत्येक ठिकाणाहून मुंबईत येतोय. मुंबईत राहणारा फक्त मुंबईशी संबंधित नाहीये. उलट मुंबईत राहणारा आपल्या घरात राहू शकतो, दार बंद करून टीव्हीवर बातम्या बघू शकतो. खरी समस्या पावसाळ्यामध्ये मुंबईच्या बाहेरून जे मुंबईत येतात, मंत्रालयात येतात, इतर कामांसाठी येतात, त्यांची ही समस्या आहे. कर्जतवरनं सीएसटीला पोहोचायला 7 ते 8 तास लागतात. आता परिस्थिती अशी आहे की याच्यासाठी संबंध फक्त मुंबई महापालिकेचा नाही. मुंबई महापालिकेमध्ये मी का कोल्हापूर बोललो की मुंबई महापालिकेमध्ये 34 एजन्सी काम करतायत आणि त्याच्यामध्ये PWD आहे, रेल्वे आहे, अनेक पोर्ट ट्रस्ट आहे, अनेक बाबी आहेत. पण 27,500 कोटीचा मोठा भाग मी आताही तुम्हाला सांगितलं की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जमध्ये आमचा जातो. 27,500 कोटीमध्ये जवळजवळ मोठा भाग जो अंतर्गत कर्जाचा आहे त्याच्यामधनं कर्ज उभारण्याची तरतूद करावी असं राज्य सरकारकडनं मागणी आमची असते आणि त्याचं सुद्धा 27,500 कोटीमध्ये आमचा सहभाग असतो. या ठिकाणी मुंबई शहराची लोकसंख्या 1,40,40,00,000 आहे आणि एवढंच नव्हे तर बाहेरून येणारे 30-40 लाख फ्लोटिंग पॉप्युलेशन सुद्धा मुंबई शहरात येत असतं. एवढा ताण असून सुद्धा आपण बघितलं असेल की मुंबई शहरामध्ये सातत्याने पाण्याची कोणतीही समस्या आपण उन्हाळ्यात बघितली नाही. या ठिकाणी मुंबईचे रस्ते जे आहेत या बाबतीमध्ये मुंबईची भौगोलिक परिस्थिती आहे याचा सुद्धा आपण अभ्यास करावा, याची सुद्धा माहिती आपण घ्यायला पाहिजे. ठीक आहे, वर्षानुवर्ष बरोबर आहे. ही एका वर्षाची समस्या नाहीये फणसे साहेब, ही वर्षानुवर्षांची समस्या आहे. एखाद्या वर्षी संप करण्यात एखाद्या वर्षी कामगारांचा संप झाला नसेल. मी या ठिकाणी सांगू इच्छितो की मुंबई शहराची भौगोलिक परिस्थितीनुसार मुंबई शहरामध्ये या ठिकाणी पंपिंग स्टेशन उभारण्याचं काम आपण चालू केलेलं आहे. 2 पंपिंग स्टेशन हाजी अलीचे आणि इर्ल्याचे आपण चालू केलेत आणि त्याचा चांगला परिणाम आपल्याला त्या भागामध्ये दिसतोय. हिंदमातासाठी सुद्धा ब्रिटानिया आणि जे क्विन्सलँड या 2 ठिकाणी पंपिंग स्टेशनसाठी आपण जी व्यवस्था करतोय त्याला अनेक अडचणीतून जावं लागतंय. CRZची परमिशन, राज्य सरकारची जागेची परमिशन, या सगळ्या परमिशन घेता वर्ष निघून गेली. पण मी आपल्याला सांगू इच्छितो की पुढल्या वर्षी जे लो लाईंग एरिया आहेत, अतिशय त्यांची भौगोलिक परिस्थिती बघितली, हिंदमाता असेल, परळ असेल, कुर्ला असेल, त्यांचा जो एरिया आहे त्याचा खोलगट भाग झाल्यामुळे त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी पाणी साचतं. त्यासाठी पाणी काढण्यासाठी मग पंपिंगची व्यवस्था आम्ही लवकरच करतो आहोत. त्याची बजेटमध्ये तरतूद झाली, काम आम्ही चालू करतो आहोत आणि मला वाटतं की पुढल्या वर्षी येत्या काही वर्षात त्या ठिकाणी अजिबात पाणी साठणार नाही. ठीक आहे, म्हणजे 2 ठिकाणी वेगवेगळी सरकार असल्यामुळे ही समस्या येते असं थोडक्यात तुम्हाला म्हणायचं आहे फणसे साहेब. मला वाटतं अमोलजी याच्यातला प्रश्न हा असा आहे खरा इथे की हा जो प्रश्न आहे मगाशी आता जो कोल्हापूरहून विचारला गेला त्यातला खरा प्रश्नाचं उत्तर फणसे साहेबांनी आधीच दिलं होतं की 70% महापालिकेच्या उत्पन्नातलं 70% उत्पन्न हे कर्मचाऱ्यांच्या खर्चावर जातं, हे लक्षात घ्या. त्यामुळे राहतात फक्त 30 रुपये. 100 70 रुपये जर का कर्मचाऱ्यांच्या आणि आस्थापनेवर गेले तर फक्त शहराच्या विकासासाठी, मग ते रस्ते असो, खड्ड्याचे किंवा पाणी पुरवठा असो किंवा आणि कुठलीही सेवा असो महापालिकेची, आणि त्याच्यासाठी 100 तुम्ही 70 रुपये यांना देणार आणि 30 रुपये फक्त विकासावर राहणार. विकास होणार कसा? आणि विकास करणारी संघटना नाहीये. हा त्यातला अजून महत्त्वाचा प्रश्न करायला पाहिजे.
हे आम्ही हे करायचं आणि ग्रामपंचायतीने हे करायचं. ठीक आहे, खड्डे पडले म्हणून कधी यांनी संप केला नाही, कधी रोड कधी कोर्टात नाही गेले, म्हणूनच बोलतो तेव्हा कधी बोलत नाहीत. हे की खड्डे पडतात याला काय करायला पाहिजे, पण कामगार मागतायत. ठीक आहे, म्हणजे तुम्ही सरळ सरळ असा हिशोब करून टाकलेला आहे की कामगारांच्या पगाराचे आणि दरवाढीचे सगळे संप हे कामगार संघटनांनी करायचे आणि रस्त्यावरच्या खड्ड्यांचे आणि नागरी सुविधांचे संप हे सगळे ग्राहक पंचायतीने बोललं पाहिजे. आम्ही बोलतोच. जे बोलतात कशासाठी बोलता तुम्ही? आम्ही रस्त्यावर येऊन बोलत नाही, फक्त एवढंच सांगतो. नाही तुम्ही रस्त्यावर नाही, तुमच्याबरोबर आम्ही रस्त्यावर आलोय, तुम्हाला आणलंय रस्त्यावर. रिक्षाच्या प्रश्नाबद्दल तुम्हाला रस्त्यावर आम्ही आणलंय. हो तेच म्हणतोय ना, सर्वे करायला. आणि तुम्हाला मुद्दा मी ते सांगेन, तुम्हाला ऐकायचं असेल तर तयारी ठेवा. ग्राहक पंचायतवाल्यांना साहेब, आरटीओ ऑफिसर, युनियन आणि ग्राहक पंचायतीचा सर्वे करायचं काम आम्ही केलं. किती किलोमीटर गाडी चालते, काय चालते आणि किती वेळ करायचा. एक रिक्षावाला 1 किलोमीटरमध्ये किती चालतो आणि 8 तासात किती चालतो हे बघण्यासाठी आम्ही ग्राहक पंचायतची माणसं, युनियनचा माणूस, रिक्षावाला आणि आरटीओ ऑफिसर. साहेब तुम्हाला गंमत सांगेन, मी नावासही सांगायला तयार यांच्या बरोबर, आरटीओ ऑफिसर बरोबर 8 तास बसला ना तो रिक्षावाला गाडी चालवतो. आणि आम्ही जिथे भाडं सोडलं, जिथे भाडं दुसरं घेतलं, चहाची वेळ झाली, त्याच्या नाश्त्याची वेळ झाली, जेवणाची वेळ झाली, त्या वेळी त्यांनी थांबायचंय. त्याच्या जो रुटीन धंदा करतो आम्ही बसलो, आरटीओ ऑफिसर, युनियन मला नाही, आम्ही पॅसेंजर अशा पद्धतीने सर्वे करायचा. 8 तासामध्ये तुझा धंदा किती होतो, किती रन होतं हे आम्ही सर्वांनी नोट करायचं. आणि आरटीओ ऑफिसरांच्या बाजूलाच ग्राहक पंचायतवाल्यांना बसलो होतो आम्ही. तुम्ही बसवलो नव्हतो, तो शासनाचा सर्वे होता. नाही तुम्ही उगीच दिशाभूल करू नका. तुम्ही असं तुम्ही सगळं केलं. आक्षेप तो सांगतो 8 तास तो रिक्षावाला रिक्षा चालवतो आणि हे 8 तास नुसते बसले तो वाकडे तिकडे व्हायला लागले होते. प्रश्न करूया. प्रश्न त्याचा काय मुद्दा हाच आहे की हे करायला नुसतं बोलण्याने होत नाही. काय ते पर्टिक्युलर त्या रिक्षावाल्याची काय हालत आहे ते आरटीओ ऑफिसरनी स्वतः कबूल केलं की वस्तुस्थिती खरी. म्हणजे ग्राहक पंचायत, ठीक आहे, ग्राहक पंचायत त्यांचे हाल समजून घेण्यामध्ये कमी पडते असा तुमचा मुद्दा आहे. पुन्हा एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. आणि यानंतर संप करणं शक्य आहे का हा एक जो मुद्दा आहे की आता तर आश्वासन दिलेलं आहे. या ठिकाणी प्रमोद घोणे असं म्हणतायत की आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की आम्हाला दरवाढ मिळेल, मात्र ही दरवाढ मिळो अगर न मिळो, पुढे शासन आणि तुमच्यामध्ये ज्या काही वाटाघाटी होत किंवा न होत याचा पुढच्या काळामध्ये जनतेला दरवाढीसाठी तरी किमान त्रास होणार नाही याची शाश्वती तुम्ही देऊ शकता का, हे आपण त्यांना विचारूया एका ब्रेक नंतर. झी 24 तास, एक पाऊल पुढे.